ज्ञानदीप लावू जगी पडिले भोले धावते सैराट पडिले भोले धावते सैराट छंद गोविंदाचा चोजविते वाट मागे सांडोनी सकळ बोभाट वंदे पदांबुजे ठेवणी लल्लाट कोणी सांगाया गोविंदाची शुद्धी होता वहिला लपाला आता खांदी कोठे आडाले देह बुद्धी धावा आळवा करुणा कृपा निधीवो मागे बहुतांचा अंतरला संग मुळे जयाची या तिने केला त्याग पैल पाहता ते हरपले अंग खुंटले वाट नाहीसे झाले जगवू कोणी सांगाया गोविंदाची शुद्धी होता वहिला लपाला आता खांदी कोठे आडाले देहबुद्धी दावाळवा करुणा कृपा निधी वो शोके वियोग घडला सकळांचा गेल्या शरण हा अन्यायामचा केला उच्चार घडल्या दोषाचा झाला प्रकट स्वामी तुकयाचा वो कोणी सांगाया गोविंदाची शुद्धी होता वहिला लपाला आता खांदी कोठे आडाली देहबुद्धी धावा आळवा करुणा कृपानिधी भूम विठ्ठल विठ्ठल हो पडिले भुले धावती सैराट छंद गोविंदाचा चोजविती वाट मागे सांडोनी सकळ बोभाट वंदे पदांबुजे ठेवणी लल्लाटवू कोणी सांगाया गोविंदाची शुद्धी होता वहिला लपाला आता खांदे कोठे आडाले देहबुद्धी धावा आळवा करुणा कृपा निधी वो प्रस्तुत भगवत सेवेसाठी निवडलेला हा अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु जगदउद्धारक संत सम्राट श्रीमंत शितुकोबार यांच्या गाथ्यातील गवळणी प्रकरणामधला हा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग गवळण सेवेसाठी निवडली विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांची कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ध्याने ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं श्रीवानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे
ओम भवामी सहितं नमामि कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती युगराज तयाची पायी माझे दंडवत जडो आणि चित्त जडो नामे प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराजी असुता चरणावरी ठेवूनथा षष्ठीगता दंडवत दुसरी बंधू शारजा जय चतुरानना छत्मज वक्षिती पाविजे सुजा तिच्या चर्मजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न श्रोते जन त्यामाजन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदेव हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिते जन त्यामाजन दंडवत आता बंधू रंगभूमिका उभे कीर्तन होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्यामाजन दंडवत ऐशे नमन करून सगळा हरिकथा बोली पोळ्या बोला अज्ञान वनवे आपल्या बाळा चालवी सगळा नामामाने विठ्ठल पडिले भोले धावती सैराट छंद गोविंदाचा चौदविती वाट मागे सांडवणी सकळ बोभाट वंदी पदांबुजे ठेवणी लल्लाट हो कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी होता वहिला लपाला आता खांदी कोठे आडाली देह बुद्धी धावा आळवा करुणा कृपाने धिव असतो थोडासा परिहार नाही तर कीर्तन काल्याचं आहे काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकार हा बांधलेला असतो कशानं उपरण्यानं विढाला विढाला उपरण्यानं नाही तर काही बंधन आहे काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याचंच वर्णन झालं पाहिजे नाही तर भगवान गोपाल कृष्णानं गोकुळामध्ये बाल्यावस्थेमध्ये काय चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे चरित्र ते महाराज चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळामध्ये भगवंतानं जे चरित्र केलं त्या चरित्राचा काल्याच्या कीर्तनामध्ये काय झाला पाहिजे उच्चार झाला पाहिजे उच्चार करायचा आणि दुसरं एक चरित्र आहे ते तुम्हाला माहीत आहे प्रभू रामचंद्रांचं त्या चरित्राचा आचार झाला पाहिजे उलट जर झालं तर अनर्थ नाही दोष नाही पाप लागतो विठाला विठाला नाही का प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा विचार आचार कृती वागणं त्या पद्धतीत असलं पाहिजे आणि भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र नुसतं उच्चारलं तरी महाराज म्हणतात तारू भव सागरीचे उंच नीच अधिकारी उंच नीच अधिकारी तारू भव उंच नीच काय भंगी तू तारू भव सागरीचे उंच नीच अधिकारी दीनानी दुर्बळाशी शुकराशी हरिकथा तारू भव सागर मग पुढे चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे गोकुळामधल्या चरित्राचा उच्चार झाला पाहिजे महाराज म्हणतात हे दशे चरित्र आपले तुकोबारा सांगतात हे दशे चरित्र केले नारायणे
रांगता गोधने राखीता हे राखी. रांगताना जे चरित्र केलं भगवंतानं आणि गाई राखताना जे चरित्र केलं ना त्याचा उच्चार झाला पाहिजे काल्याच्या कीर्तनामध्ये. म्हणजे मी सांगून गेलो काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार हा बांधलेला असतो. त्यानं दुसरं काही सांगायचंच नाही. भक्ती ज्ञान वैराग्य कर्म उपासना ज्ञान जर सांगितलं तर समजायचं ही आवलत वेगळी. थाला विठाला काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याचा प्रसंग ज्याला सांगता येत नाही ना तो वक्ता नाही, तो वक्ता. विठाला मी बोलत नाही. महाराज तुकोबाराय सांगतात, तुकोबाराय म्हणतात भगवंतानं कोणत्या ठिकाणी चरित्र केलं, कोणत्या वाळवंटामध्ये, यमुनेच्या वाळवंटामध्ये सवंगड्यासह गोपाळगळ्यासह गोपिकांच्या समवेत रसक्रीडा काय नाही का, अन्य खेळ काय भगवंतानं त्या गोपाळगड्या समवेत गवळणी समवेत काला केला कोणत्या वाळवंटामध्ये. म्हणून तर आपले तुकोबारा म्हणतात वाळवंट कसं आहे, पवित्र आहे, निर्मळ आहे. महाराज म्हणतात ना, महाराज म्हणतात तुका म्हणे वाळवंट तुका उत्तम तुका नाही का बरवे नीट उत्तम पुढं काय काला वाटू एकमेका. बरोबर आहे का? हा मग बरोबर आहे तू फडकी पोहा ढाला बे ढाला वैकुंठी तो ऐसे नाही. हा वैकुंठी तो ऐसे नाही, ऐसे नाही. एवढं काही काय तुम्ही असल्यामुळे मी भेट नाही ना त्याच्यामुळे वरायली. माझी लायकीच नाही. काल्याचं कीर्तन इतकं सोपं नाही. पण तुम्ही आम्ही खेळी मेळी नव्हे एकट्याचा खेळ. म्हणून सप्ताह करणं म्हणजे सोपी गोष्ट काय. गावचं बळ पाहिजे. राव काय करीन ठाला विठाला. काला जो आहे ना तो घोडगंगेच्या तीरावर नाही तर घोडनदीच्या तीरावर नाही तर जिथून नाही का नदी घोडनदी निर्माण झाली ती पवित्र नाही का ठिकाण कोणतं, भीमाशंकर ना. ठाला विठाला घोड विठाला शिंदुडीकर मंडळी, लहान थोर आबाल वृद्ध, माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, काला करत आहात, सप्ताह करत आहात. हे तीर कोणतं आहे? वाळवंटच आहे. हे सुद्धा मला सांगायचा भाग, हे सुद्धा वाळवंटच आहे. नाही भगवंतानं बरं का इंद्रायणीच्या तीरावर काला केला. भगवंतानं इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये अलंकापूरला काला केला. भगवंतानं काला केला कुठं? पंढरपूरला. क्षेत्र तीर्थ पंढरपूर. महाराज म्हणतात ना उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्रबाई मी ऐशे चंद्रभागा ऐशे भीमा भले. हा म्हणतात ना सर्वोत्तम तीर्थ क्षेत्राने देव
शास्त्राने हा भाव निवडिला. तीर्थ करू नका असं नाही, तीर्थाला जा, क्षेत्राला जा, परंतु आपल्या साधू संतांचा तुकोबरायांच्या ज्ञानोबरायांच्या पासून काय, प्रल्हादापासून काय, थेट निळोबरायांच्या पर्यंत अनुभव असा आहे. महाराज म्हणतात हे तीर्थ, हे क्षेत्र पंढरपूर जे आहे ना, महाराज म्हणतात त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी. महाराज म्हणतात पंढरपूर म्हणजे सामान्य नाही. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते बाई कानोबा तेरे ते. जेथे नव्हते चराचर, काय जेथे नव्हते चराचर ते तेव्हा होते पंढरपूर. नाही का. जेव्हा माझ्यासारखा नमुना महाभाग तो म्हणतो मी माझं 100 वर्षापूर्वी हा नमुना होता का? 100 वर्षापूर्वी राहणार आहे का? महाराज म्हणतात पंढरी तसं नाही, पंढरपूर तसं नाही, काशी तशी नाही. त्रिशूळावर काशीपुरी आहे, काशी त्रिशूळावर आहे, आणि पंढरपूर सुदर्शन चक्रावर बसवलेलं आहे. मी सांगू परमात्माला जेथे नव्हते, नाही का, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणून आपले तुकोबा म्हणतात कुठंच जाऊ नका. दररोज नाही, दर 15 दिवसाला नाही, पंढरपूरची वारी केली ना, नुसती देवळाच्या नामदारात मोठी कोटी करतात. प्रमाण सांगा बरं का. नामदारा मोठी कोटी करतात. नामदारा म्हणतात पंढरपूरच्या देवाची नुसती पाठ पाहिली ना भिंतीची, काय देवळाची पाठ तीर्थे घडती, असं नाही प्रमाण द्यायचं, अवसानच द्यायचं. ठाला मी पहिल्यानं प्रमाण सांगून गेलो. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी, नाही का. महाराज म्हणतात अगदी आनंद लुटायचा आहे ना, असं मी सांगत होतो तुम्हाला. महाराज म्हणतात परमात्मा जो आहे ना, सर्व विश्वामध्ये प्रत्येक मानव देहाला, मनुष्य देहाला आलेला जीव आहे ना, तो भटकतो नाही, तो पळतो नाही, इतका धावतो, प्रसंगी धडकून मरतो, पण माघार घेत नाही. कशासाठी? सुखासाठी. विठाला संत महात्मे म्हणतात, तुकोबारा म्हणतात तुम्हाला सुख पाहिजे काय? सुखा लागे करी शीतळमळ, तरी तो पंढरीशी जाय कवे, मग अवघाची सुख रूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. महाराज म्हणतात झालिया दर्शन एक वेळा, पूर्वार्ध काय, झालिया दर्शन एक वेळा. हा मग पाठ असतात, कोणी असं मध्ये दचका दिला मग लय अवघड. ठाला विठाला. मी परीक्षा नाही घेत, तुमचं मत नाही बघत, मला आठवणं म्हणून बोलतोय मी तुम्हाला. विठाला तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाठवे भूक तहान काही. त्या देवाला, त्या भगवान पंढरीश परमात्म्याला काय, भगवान गोपाल कृष्णाला काय पाहिल्यानंतर काय होतं? महाराज म्हणतात सुखाची अभिवृद्धी होती. सुखरूप आयसा तुझा कोणी सांगा, सुखरूप आयसा तुझा कोणी सांगा, सुखरूप आयसा तुझा कोणी सांगा, सुखरूप आयसा तुझा कोणी सांगा. हो माझ्या पांडुरंग सारी गातो न लगे हिंडणे. ऐका बरं का तुकोरून, न लगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनाची नाही आटाटे. महाराज म्हणतात बरं का, कुठे गेलतात, कुठं हिंडायला गेलतात, नाही का. ते नवीन शब्द इंग्रजी मला सांगता ना. कुठे गेलते? कन्याकुमारी. कुठे गेलते? चारधाम यात्रा. कुठे गेलते? 12 ज्योतिर्लिंग. जाऊ नका असं वाद नाही. महाराज म्हणतात तीर्थाला गेलंच पाहिजे. ज्ञान आपले मूळ अध्वर्य वारकरी संप्रदायाचं भूषण नाही तर माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यांनी तीर्थाटन केलं म्हटल्यानंतर आपण सुद्धा केलं पाहिजे ना. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, यदद्दा चरती श्रेष्ठा तत्तदेवो तरोजना,
प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते एथ वडील जे जे करती तया नामधर्म ठेविती तेची एरानुष्ठिती सामान्य सकळ तीर्थ करा. परंतु तीर्थातलं तीर्थ क्षेत्रातलं क्षेत्र पंढरपूर वसलेलं नाही तर भगवान विटेवर परमात्मा जो आहे ना तो परमात्मा कोणासाठी आला? फक्त पुंडलिकासाठी आला. पुंडलिकासाठी अजून तिष्ठत का म्हणे पुंडलिकासाठी अजून तिष्ठत पुंडलिकासाठी अजून तिष्ठत काय उंच नीच काही रे भगवंत. हो चाल कशी जुनी चाल आहे बरं का. तुमच्या भाषेत बोलायचं म्हणजे सालडाचा जुना पीस. विठाला विठाला नवीन पीस नाही. हे गाण्याचे तमाशाच्या चाली कीर्तनात नसून आहेत. आपले एकनाथ महाराज म्हणतात सगुण चरित्रे एकनाथ महाराज म्हणतात सगुण चरित्रे परमा पवित्रे सादर वर्णावी सज्जन वंदे मनभावे आदी वंदावी जेणे करोणे मूर्ती ठसावी आंतरी श्री हरीचे आयशे कीर्तन मर्यादा आहे. संतांच्या घरची कीर्तनामध्ये कोण उभा असतो तेथे असे देव उभा. जैसे समचरणा संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव उभा. बरं परमात्मा जो आला भक्त पुंडलिकासाठी जो कसा आला माहिती आहे का? महाराज म्हणतात कसा आला माहिती आहे का? द्वारकेची अवघी संपदा घेऊन द्वारकेची अवघी संपदा घेऊन आले चक्रपाणी पंढरीशी. परमात्मा आला तो कशा विषयामध्ये आला नाही, ऐश्वर घेऊन आला. द्वारकेची अवघी संपदा घेऊनी आले चक्रपाणी. म्हणून तर आपले तुकोबाराय म्हणतात विशेष हा लाभ संत संगे संत संगे विशेष हा लाभ संत संगे संत संगे. महाराज म्हणतात काल्याचा आनंद काल्याचं सुख उपभोगण्यासाठी तुमची आमची गोष्ट सोडून द्या. काय तुम्ही आम्ही तर भाग्यवानच आहोत नाही का. वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. महाराज म्हणतात धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे. स्वर्गीचे आम्हार इच्छिताती देवा इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहि. स्वर्गीचे आम्हार इच्छिताती देवा मृत्यूलोकी वा जन्मा. तुम्हाला सांगू काला म्हणजे विशेष आहे. संत समागमाचा आनंद नाही भगवत सुखाचा लाभ प्राप्त ज्याला करायचा आहे त्यानं काला घेतला पाहिजे, काला ऐकला पाहिजे, काला श्रवण केला पाहिजे. महाराज म्हणतात तुम्हाला सांगू का क्षमा मागून बोलतो माझा अधिकार नाही. तुम्ही जर समजा यदा कदाचित बरं का अमेरिकेला गेले तिथं जर तुम्ही म्हणले आम्हाला हुरडा खायचा आहे जमणार का? नाही जमणार. तुम्हाला हुरडा खायचा का? नगर जिल्ह्यात या, पुण्यात या नाही का, पुण्याला या, पुणे जिल्ह्यात या, हुरडा खायला मिळेल. आता काही नाही हुरडाच नाही ठेवलं त्याला येलाच नाही माझा आता ठाला सारा कांदाच झालाय. कांदा लावला का? लावला ना. किती लावला? जवारी बिवारी काही नसेल. नाही 2 बाग घेता येते
आपण साऱ्यानेच कांदा केलं, दोन बाकी आणायची कोणाची? ठाला विठाला. माझा सांगण्याचा आशय एकच आहे, हुरडा जसा मृत्यू लोका तसं आपले तुकोबारा ज्ञानोबारा म्हणतात काला काला वाळवंटात, यमुनेच्या इंद्रायणीच्या चंद्रभागेच्या वाळवंटात काला नाही, इतर कुठंच नाही. तुम्हाला सांगू का, तुम्ही जर पंतप्रधान कोण आहे नाही का, मोदी साहेब बरं का, माझा अधिकार नाही नाव घेण्याचा कारण मी दळिंद्री, मला ही एक विशेष लागते म्हणजे ज्याला कोणी नाही ना त्याला सरकारी, माझ्या हॉटेल काहीच नाही, ही किती वाईट आहे. कशी आता हे काय आहे, ज्याला लई आहे ना तिथंच मिळत आहे. पाहता काय माझ्याकडे टू टू ढाला वेठाला. हो, मला पाहिजे असा आग्रह नाही माझा. सर्वे चालू आहे, ज्याला कोणी नाही त्याला पैसे मिळायचे, डोल म्हणायचे त्याला जुन्या भाषेत, ते मला नकोच. तुम्ही येत म्हणले मला काय कमी, ठाला विठाला. मी सांगतो कशा करता. पंतप्रधान तुम्ही त्यांच्याकडे यदा कदा, माझे बोलणं लक्ष द्या बरं का. पंतप्रधान तुम्ही त्यांच्याकडं पाहुणे म्हणून गेले बरं का, आमचे प्रातस्मरणी वैकुंठवासी नाना म्हणायचे, तुम्ही जर त्यांच्याकडे पाहुणे म्हणून गेले, नाही जाणार माझ्यासारखं तर नाही जाऊ शकत, तर तुमच्यासारखे जर गेले आणि तुम्ही म्हटले आम्हाला दमकोंडी म्हणजे गोधडी पांघराय पाहिजे, मिळणार का तिथं? आता काय माझ्याकडं टोटो गोधडी जर पाहिजे असेल ना, मधु वांगणे विठाला विठाला. तुमच्याकडे सुद्धा गोधड्या मिळतील, मिळायच्या नाही असं नाही, पण गोधड्या पेंटीने काय गोधड्या होते काय, धोत्राच्या गोधड्या पाहिजे, धोत्राच्या गोधड्या पाहिजे असेल ना माझ्याकडे साऱ्या पेंटीत निघाले. कोणी काही दिलं तरी सडीत काही घेता येत नाही, किती घेणार. तुम्हाला सांगतो तुमच्या पॅन्टीमध्ये पायजमेमध्ये जेवढे येणार ना त्याच्यात डबल टिबल माझे धोत्र तीन पाहता काय माझ्याकडे विठाला हो. आज तुम्ही जर म्हटले नाही का पंतप्रधानाकडे जाऊन गोधडी पाहिजे, बिलकुल जमणार नाही. गोधडी पाहिजे असेल ना तर सामान्य गावामध्ये काय खेड्यामध्ये येऊन तुम्हाला गोधडी मिळणार, तिथं नाही मिळणार. तसं ऐश्वर्य मिळेल कुठं, इंद्रदेव ब्रह्मदेव ऐश्वर्य असन, परंतु काला नाही. मारमतात आजी ओस अमरावती, आजी अमरावती काला पहावया येती, देव विसरती भाव आपुला, आनंदन समाये मेदिनी चारा विसरल्या पाने, तटस्थ त्या ध्याने गायी झाल्या श्वापदे, तटस्थ त्या गायी झाल्या श्वापदे. महाराज म्हणतात ऐश्वर्य असेल कुठं, ब्रह्मदेवाजवळ इंद्राजवळ, परंतु महाराज म्हणतात असं करती ब्रह्मादिक देखो निवाळवंतीचे सुख, धन्य धन्य मृत्यू लोक मनती भागा. असं करती करते ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा. वैकुंठवासी प्रातस्मरणीय तात्या महाराज महापुरुष आपल्या गावाला जुनी मंडळी जी आहेत त्यांच्या लक्षात असेल, तात्या महाराजांची पायधुळी काय चरण रजक्कन या भूमीला लागलेले सुंदुडी गावात नाही का. आपले वैकुंठवासी टेमगिरे बाबा बरं का,
वैकुंठवासी रात्री सेवा ज्यांची होती कीर्तन सेवा, त्यांचे वडील बाळू महाराज, आपले आवडते सर्वांचे गुरुवर्य परमपूज्य धामणगावकर बाबा, ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी बरं का, सर्व काही आनंददायक मिळेल, परंतु ही मंडळी परत आपल्याला बघायला मिळणार नाही. विठाला जसं आपले तुकोबारा म्हणतात, गेली ती घडी पुन्हा न ये, गेली ती घडी पुन्हा माझ्यापेक्षा तुम्ही बहुश्रुत मंडळी आहात. वैकुंठवासी कोमनाजी बाबा ढेरे, परुंड, वैकुंठवासी स्वामी आनंदाश्रम स्वामी सुरेगावकर, वैकुंठवासी नाना महाराज वनपटेकर, आता सध्याचं दैवत आसन तर मांदळीचे आत्माराम बाबा. काय अवस्था आहे. भगवान सांगतात स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. भगवान जसं सांगतात ना तशी अवस्था आहे. नाही माझ्या वाणीनं वर्णन होणं इतके सोपं नाही, परंतु एकच वाक्यात बोलायचं, तैसे हरपले आपण पायी पाहावे, तै संत ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तीच सदा. महाराज म्हणतात बरं का, संतांचं चरित्राचा उच्चार जर केला तर ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या मुखामध्ये शब्द घालून अर्जुन सांगतात, अर्जुना मला तो भक्त प्रिय आहे, तेही माझा प्राणा परवते, आवडते माझा निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तात्या महाराज महापुरुष काय, अन्य सर्वांची नावं घेऊन मी सांगितलं काय. नामदेवाचं एकच प्रमाण सांगतो, गेले दिगंबर ते ईश्वर विभूती ब्रह्मीभूत काय नाही का, ब्रह्मचैतन्य काय. ज्यांनी ब्रह्मानंद भोगला नाही, साक्षात्कार करून घेतला, अशी थोर थोर मंडळी आपल्या भारत देशामध्ये झाली. नाम आपले एकनाथ महाराज म्हणतात, भरत खंडे नरदेव प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घे, जेथे हरीचे दास जन्म घे, जेथे हरीचे दास जन्म घे, पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ, जेथे हरीचे दास जन्म घे, जेथे हरीचे दास जन्म घे, जेथे हरीचे दास जन्म घे. जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्यदेश, जेथे वैष्णवाचा वास धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश. एवढे तुम्हाला कळलं असेल बरं का. सांगणाराचा पाठाच नाही, पाहता काय माझ्या ठाला तो देश पुनीत आहे. महाराज म्हणतात पुनीत केले विष्णुवाशी, संगे आपुल्या दोषी, कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे, आशुभ त्या पुढे शुभ होऊन ढाके. मी सांगतो कशा करता इतका विस्तार का म्हणून केला तुम्हाला सांगू.
सर्व सुख पाहिजे का मारमता सर्व सुखाचे आगर तो विटेवर सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर म्हणे नारायण सोनार सर्व सुखाचे आगर जनी म्हणे तारंगधर जाणे म्हणे शारंगधर मी प्रमाण सांगू तुम्हाला सुखरूप आहे साजुदा कोण सांग सोलीव सुख जर पाहिजे असेल ना सोलीव सुख कशाला म्हणतात ना भूतकालामध्ये ना वर्तमान कालामध्ये ना भविष्य कालामध्ये ज्या सुखाचा बाधच होत नाही देशे काले विधानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख मिळतं ना मिळत नाही असं नाही परंतु तुकोबारा म्हणतात सुखाच्या आशेवर जीव जगलाय सर्व सुखाची आशा जन्म गेला आज सुख मिळेल उद्या मिळेल या सेकंदाला पुढच्या सेकंदाला या महिन्यात पुढच्या महिन्यात या वर्षी पुढच्या वर्षी क्षमा मागून बोलतो मला परवा दिवशी एक जण भेटला तो म्हटलं लय अंग टाकली म्हणलं आता माळाव बांधायची माळाव तारा विठाला काही माणसं इतकी मस्तीमध्ये आहेत घमेंडमध्ये त्याला कळत नाही कालचा दिवस आज नाही आजचा दिवस वर्तमान काळ चालू आहे उद्या काय होईल भरोसा नाही क्षणक्षणी आपला देह जो आहे ना तो क्षीण होतो महाराज म्हणतात क्षणभंगूर नाही भरवा आवाज नाही आता स्पीकरवाल्याचं त्याचं काय बोलायचंच काम नाही ते त्या टायमाला मंडप उडून नाही जावं शांत राहून ती जरा ते कमी वड विठाला हो असतो विनोदाचा भाग सोडा माझा सांगण्याचा आशयच इतका जर गजर म्हणण्यापेक्षा इतका जर तुम्ही मदत केली ना 4 वाजेपर्यंत काला होणार नाही आपल्या पिंपळण्यासारखं पाहता काय माझ्याकडे अभंगाला शिवलोच नाही फाउंडेशन चालू आहे कीर्तनात अभंगाचं गवळणीचं फाउंडेशन चालू आहे ठाला ज्याच्या घराचा पाया पक्का आहे ना त्याची इमारत पक्की राहते ज्याच्या घराला पायाच नाही ना समजायचं तुम्हाला माहिती आहे का पुनर्वसनची घरं ज्याला घरकुलं नाही त्याला घरं दिले जातं सरकार देतं सरकार मायबाप देतं घर उद्घाटनच्या आधीच चौकट म्हणती भिंतीला भिंत चौकटीला म्हणती बाय मी चालले तुझा साठा सांभाळ अशी ती घर आहेत ठाला माझा सांगण्याचा आशयच माझा मुद्दा या ठिकाणी होता महाराज म्हणतात कालचा देह आज नाही देह आधी काय खरा देहा संबंधी पसार भुजगा बने चोरा रक्षण असे एक गवळण होती तिला असा अभिमान झाला भगवान गोपाळ कृष्ण माझ्याच कडेवर भगवान परमात्मा नाटकी बरं का नटतो येण्याची नटावा खेळतो येण्याची खेळावा बरं का तुका म्हणे नटधारी नवल केवडे नवल केवडे केवडे कीर्तन आहे ना कीर्तनामध्ये कोणी बसल्यापैकी म्हणा उभे राहिल्यापैकी म्हणा त्याचा अपमान करणं म्हणजे कीर्तनाची विटंबना करणं विठाला विठाला मी प्रमाण सांगेलो
परमात्मा अदृश्य रूपानं कीर्तनामध्ये उभे असतात. तेथे असे देवोबा निजल्याने गाता उभा नारायण बैसता कीर्तन करिता डोले. मारमतात तेथे असे देव उभा. कुठं? नामदेवांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होते. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी नाचे पांडुरंग. नामदेव काय जनाबाई महाराजांचा अधिकार होता. म्हणे ज्ञानदेव जानी म्हणे ज्ञानदेवा. ऐकता ना पण ऐकता तुम्ही पण ऐकत नाही. हिले अवघडी ठाला विठाला. जानी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग एक चिट्टाळी झाली चंद्रभागेवा. एक चिट्टाळी झाली चंद्रभागे एक चिट्टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. वाजे टाळ टाळ्या टाळी नाही का. मारमतात एक चिट्टाळी झाली चंद्रभागे वाळवंट. काय गोड आहे जनाबाई मारमतात. माझा ज्ञान राजलाया गोपाळाशी वाटी नाही का. गोपाळाशी लाया वाटी एक चिट्टाळी झाली चंद्रभागे वाळवंट. एक चिट्टाळी झाली. ते कीर्तन मारमतात. ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ. पुढं काय पुढं माई घेईन काय त्याला नाही का. भवसागरातून जन्म मरणातून म्हणा ना. हा जडमुड भाविकाची सोपी केली पायवाट. जडमुड भावी जडमुड भाविकाची सोपी केली पायवाट. मारमतात ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ. त्या कीर्तनामध्ये देव नसतो आणि कीर्तन जिथं कीर्तन नाही का. कीर्तनाचा रंग असतो. कीर्तनाचा रंग असतो. आपले तुकोबा म्हणतात रंगला या रंगी तुका विठ्ठल रंगी रंगी रे श्री रंगी काय बोलला रंगलं पाहिजे माणसाला. कशामध्ये? भगवत नामस्मरणामध्ये कीर्तनामध्ये रंग भरता आला पाहिजे, चढवता आला पाहिजे. ती देवाची सत्ता राहते. मी सांगत होतो तुम्हाला मुद्दा. ती गवळण जी आहे ना, ती एक गवळण तिला अभिमान झाला. कुणाच्याच कडेवर भगवान परमात्मा नव्हती, भगवान गोपाल नव्हते. ती म्हटली माझ्याच कडेवर देव आहे. अहंकार झाला, गर्व झाला. कोणाला? त्या गवळणीला, त्या गोपीला. बरं का. भगवंतांना ओळखलं. न सांगता कळे अंतरीचे गुज, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देव जाणता देव जाणता. आपली जो एकाच वेळेला ऐका बरं का, जो एकाच वेळेला सर्व जीवांच्या मनातली गोष्ट जाणतो ना, त्याला देव म्हणतात. विठाला देव जाणता देव जाणता. भरपूर प्रमाणात सांगता येईल. देव चतुर चतुरा तो शिरोमणी गुण लावण्या चिखाने. त्या परमात्म्यानं ओळखलं, भगवान परमात्म्यानं ओळखलं, गेला गर्व झाला, अभिमान झाला. महाराज म्हणतात भगवंताला सर्व काही सहन करतो भगवान, परंतु गर्व अभिमान ताठा माझ्यासारखा कीर्तनकार नाही. क्षमा मग बोलतो, माझा अधिकार नाही. माझ्यासारखा पखवाज वाजवणारा कोणी नाही, माझ्यासारखा म्हणणारा कोणी नाही. गर्व जर असन, महाराज म्हणतात आती तिथं माती. उपयोगच नाही त्याचा. विठाला
समान भार देवा म्हणतात जिंकावा संसार ईर काय ती बापुडी पुढे ऐका मोठं गोड आहे कीर अहंकाराची घोडी म्हणतात अभिमान गेला तुका म्हणे देव झाला रात्री प्रमाण ऐकलं ना नम्र झाला बुधा नम्र झाला मोठमोठाले झाड नदीमध्ये वाहत जातात महापुरे झाडे जाते महापुरे झाडे जाते लवळे वाचती तेथे लवळे वाचती महापुरे झाडे जाते महापुरे झाडे जाते तेथे लवळे वाचती तेथे लवळे वाचती महापुरे झाडे जाते तेथे लवाळे वाचते लवळा आहे का माहिती लवाळा मला वाटते दररोज जसा जानकर भक्ती करणारा जो व्यक्ती आहे, तो मृत्यू समोर ठेवतो आपल्याला पुढच्या क्षणाला मरण येणार आहे आपल्याला ऐकता ना आपल्याला पुढच्या क्षणाला मरण येणार आहे हा जसा पारमार्थिक माणूस जाणतो ना तसं त्यानं सुद्धा मला असं म्हणायचं आहे आमचे प्रातस्मरणीय वैकुंठाचे वैद्यबाबा सांगायचे देवाचं दर्शन घेतलंच पाहिजे नका घेऊ एखाद वेळेस परंतु स्मशानाचं दर्शन घेतलं पाहिजे स्मशान म्हणजे वैकुंठ धाम नाही म्हणायचं त्याला बरं का अलीकडची भाषा आहे वैकुंठ धाम पुन्हा माहिती वैकुंठाला गेले का स्वर्गाला गेले का कायला झालं गेले का नरकाला गेला भाडवा विठाला बरं का म्हणणं आहे पण स्मशानभूमीचं दर्शन घेतलं पाहिजे दररोज आपल्याला तिथं जायचं म्हणजे जरा बोलू जरा क्षमा मग बोलतो जरा सुदीत चलवतो सावध राहतो जरा घरच्यावर प्रेम करतो काही माणसं काही गरिबी जातो ना काही माणसं तर कुत्र्यावानी जावं देतो तुला काय करायचं बडे कोणाला काय करायचं बाहेरच्या माणसाला गोड बोलतो घरातली माणसं कुत्र्यावानी जावं वाढवा असं टेकणावानी मारण ठोका उठून ठाला जी घरातली माणसं आहेत त्याची ओळख नाही त्याची जाण नाही देव म्हणतो भूमीवर तुझा भार आहे मोघाच्या मोघ कर्मानो मोघ ज्ञानाभिजितसा राक्षसी मासुरींचैव प्रकृती मोहिनीं श्रिता जमिनीला भार होईल असं जगू नका विचार करून जगा सारासार विचार करा उठाउठी नावधरा कंठी लवाळा दररोज ध्यानात ठेवला पाहिजे लवाळाचं पाया पडलं पाहिजे लवाळा दररोज ध्यानात ठेवला पाहिजे महापुढे झाडे जाती येथे हे देव जाणतो म्हणून त्या गोपिका गवळण जी होती ना त्या कडेवरचा परमात्मा अदृश्य झाला तिला गर्व होता ना अभिमान होता ना महाराज त्याचं वर्णन करता म्हणतात पडिली भूली धावती सैराट पडिली भूली धावती सैराट छंद गोविंदाचा तोच विंदी वाट छंद गोविंदाचा तोच विंदी वाट मागे संडोली सकल बोबाट मागे संडोली सकल बोबाट वंदे पदांबुजे ठेवणी ललाट वंदे पदांबुजे ठेवणी ललाट अर्थ इतका खोलवर नाही
सरळ सरळ आपले तुकोबारा म्हणतात. पडिले भुली धावती सैराट, तिला भूल पडली. माझ्या कडेवर भगवान होता, ती धावायला लागली. छंद गोविंदाचा चोजवीत वाट, छंद लावो लाग लावो लाग लाव लाव लाग लावो लाग विठाबाई माऊलीचा लावो लाग लावो काय छंद प्रमाण सांगा बर का. विठ्ठल छंद विठ्ठल विठ्ठल छंद विठ्ठल. हो विठ्ठल काय विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल छंद गोविंदाची. छंद या शब्दाखाली प्रातस्मरण वैकुंठवासी रामदास बाबाच्या भाषेत तांबडी रेग मारा. विठाला वैकुंठवासी रामदास बाबा मनसुख ते नेहमी म्हणायचे. असं काही महत्वाचं शब्द वाक्य जर आला ना ते म्हणायचे तांबडी रेग मारा. लक्षात ठेवा. छंद छंद गोविंदाची चोजवीत वाट, मागे सांडोने सकळ बोभाट. काही प्रपंचाचा नाही तर काही गोष्टीचा बर का बोभाट जरी असेल, परंतु ती गवळण इतकी देहविवर्जित झाली नव्हती, देहावरच नव्हती. असो व्हायचा कोठे देहेच विदेही भोगोदशा बर का. मारमता देहाच्या निरसने पावी जे या देहावरच नव्हती ती अरे का. जिथं जिथं भगवान गोपाल कृष्णांचे रजक्कन पाय लागले ना ज्या भूमीला, तिथं आपलं कपाळ तिथं नतमस्तक करायचे नाही. आज अल्ला डोकं ठेवून पाया पडायची बर का. मागे म्हणतात छंद गोविंदाचा चोजवीत वाट, मागे सांडो निशकळ बोभाट. वंदी पदांबुजे ठेवो नील लाट वो, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, होता वही लाल पाला ताकांदी. क्षमा मागून बोलतो, माझा अधिकार नाही. कोणी एखादे कीर्तन करायला तुम्ही कधी विचारलं का काय कोणे गावी आहे सांगा, कोणे गावी आहे सांगा. हा विठ्ठल झरी ठावाशेल तुम्हा कोणा, माझा कृष्ण देखीला काय कोणीतरी सांगा गीत. माझा कृष्ण देखीला काय कोणीतरी सांगा गीत. हाती घेऊन या फुल अंगणी रांगत आले मूल, होते शारवित मी चूल. हो आता चुलीच नाही राहिल्या, चुलीचा जाळ झाला आता. काळे दगड नाही, चूल नाही. तुम्हाला सांगू असा असा काळे ओमा आहे मनाने. 12 महिने लाईटच नाही आली बाई. कशी पाणी काढी देत कसं पीठ दळी देत बघू ना. मग जर नाही चूल केली तर माझं नाव तर दाढी काढून टाकीन. काय घडतंय माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित. ते घडणार नाही हे कशा गॅरंटी आहे तिची. आली गेली आली गेली आली. आता असं म्हणतो का आपण आली ही जाता चाल मला आली आता मिली असं म्हणतो का. आली गेली आली आणि 1 घंटा मला सालभर आलीच नाही. कोणा फौजदारी करायची. मग काय सारं बंदच ना. गाडी नाही काय नाही. पेट्रोल आहे पण काढायचं कशा तू काय जीवन चाटायची का. गवळण म्हणती माझा कृष्ण देखेला काय कोणीतरी सांगा गे सांगा. हाती घेऊन या फुलं अंगानी रांगत आले मूल, होते सारवित मी चुला कैचे भुला पडिली. माझा कृष्ण देखेला काय कोणीतरी. पुढे कृष्ण विठोबा रखुमाई.
एवढं जे झालं ह्यो डाव असा होता म्हणून मला काय माहिती बरं का पक्का बांधला आता मी असं सुद्धा पळून जाईल बरं का अजून कीर्तन बरंच राहिले मी असं सुद्धा पळून जाऊ शकतो कारण रात्री कसं झालं ना आता कसं म्हणते नी पार बिघाडे आता ठाला रात्रीचा शब्द ध्यानात आहे का बरं का रात्रीचा शब्द ध्यानात आहे का बरं का बाबांनी सांगितलं मी आणि माझं असं म्हणायचंच नाही देह जो आहे ना तो देवाचा आहे देहाला तुम्ही हार घालताय मला नाही घाली ठाला इतकी अवस्था माझी नाही परंतु मी जे बोलतो ना आपले तुकोबा म्हणतात आपोलिया बळे बघणारे मध्ये नाजूक कडी त्याला कडी ठाला विठाला बर का मी जे बोलतो ना ते त्याचं सत्तेनं बोलतो सांगा प्रमाण काकडेवाली फाटकुनी चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवते हरवेन देखै बाईक एक नारायण तू कोणा का हे प्रमाण नव्हतं पाहिजे काकडेवाल्याला म्हणलं मी तू का म्हणे माझे कोणी वधविले वाने प्रसाद वाचोनी तू माझी प्रसाद वाचोनी तू माझी ही अवस्था कीर्तनामध्ये आपल्या तुकोबऱ्यांची काय आपल्या नामदेव महाराजांची काय होत होती म्हणून तुकोबारायदी ज्ञानोबारायदी संतांचं बरं का भजन करू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली भगवंताच्या जीवन चरित्राचा विचार जर केला तर भगवंतानं रांगताना काय केलं महाराज रांग तू रंगणी चोरी तोरोनी धावणी गवळणी बांधती चरणी देती गाराणी यशोदे साजनी ओ कृष्ण आळवा परतुनी मागे धावा कृष्ण आळवा परमात्मा अवताराला आले गोकुळामध्ये राजा नंदाघरी बरं का अवताराला आले नाही तर परमात्मा वाढू लागले म्हणजे रांगू लागले तळवे तळात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगने रंगनाथ परमात्मा बोलायला लागले आपले नामदेव म्हणतात रंगने रांगत गुलगुला बोल रंगने रांगत गुलगुला बोल आसुर रुळत चरणात मोठमोठाले दैत्य काय राक्षस काय पायानं मर्दन केलं नाही मारले कागबग रिठा मारिले बाळपणी अवघे दैत्य निळोबारांना विचारा निळोबारा म्हणतात
कपड्या माबळ बटा दिले पिढेदान शोषले पोतना विषपाजे दाजिस्तान उखाळे बांधे ताव पाटीले विमला अर्जुन भक्षुनी मृत्तिका वदनी दाविली भुवने वो ऐसा लागविया माया सूत्रधारी निळोबारा म्हणतात बर का. येण्याची मेरू स्तंभ चळधरी याला दिशा दिक्पाळाशी येणे चिटाव दिदला विधी विधानाचा शास्त्रबोध केला येणे सुरपती स्वर्गी वैसविला हो. भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये इतकं तोंड हो वर्णन करतात निळोबारा आहे बोलता सोय नाही बर का. केले निर्माण 14 हे भुवन गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने लागविया माया सूत्रधारे एकला एकटाचे झाला नानाकारी अशी सत्ता सर्व सत्ताधीश प्रभू परमात्मा गतिवर्ता प्रसाक्षी निवास शरणम प्रभवा प्रलय स्थानम निदानम बीजम व्ययम बर का. परमात्म्यानं लहानपणी काय केलं म्हणण्यापेक्षा एक गवळण राजा नंदाघरी यशोदेकडे आली आणि तिने महाराज म्हणतात ना घराने सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया आल्या गोकुळीच्या स्त्रिया आल्या पहिली गवळण आली. पहिली म्हणली यशोदे राजाचं पोरग झालं म्हणून काय झालं सांभाळ तुझ्या पोराला बरं का. राजाचं पोरग पाटलाचं पोरग झालं म्हणून काय झालं सांभाळ म्हटली तुझ्या पोराला बरं का. ती ताकीद केली तिनं ताकीद केली नाही. दुसरी होती एक ती म्हटली त्याला म्हणा माझ्या घरी एक. मग बघत तिने नंबर टिपून घेतला त्या घराचा अलीकडच्या भाषेत नंबर टिपून घेतला. सवंगड्याला सांगितलं नंबर त्याला सांगून ठेवा संध्याकाळी आम्ही येतो म्हणून. बरं आता हा चोर असा जुना चोर ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा आता बाहेरून जर यायचा असला चोर तर दिसन आतच नाही का अंतःकरणामध्ये हृदयामध्ये परमात्मा प्रत्येकाच्या स्थित आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेश अर्जुन तिष्ठति ब्राह्मयन सर्वभूतानि भगवान सांगतात सर्वस्यचाहं हृदसन्निविष्टो मत्ता स्मृती ज्ञान. आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोण दिले महाराज म्हणतात बरं का. तो परमात्मा तिच्याच घरात होता नाही प्रत्येकाच्या घरात तोच आहे नाही का. प्रत्येकाच्या घरात तोच आहे. घर असं एकही नाही. एक गवळण म्हटली कृष्णा ही घर कोणाचं आहे. कृष्ण भगवान म्हणतात देईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर तुझ्या बापा हे घर तुझ्या बापाच आहे का. विचार करा जरा. आई वडील आपल्याला उत्पन्न करण्याला निर्माण करण्याला जरी कारणीभूत असतील परंतु आईच्या पोटामध्ये आपण होतो ऐकता ना. आईच्या पोटामध्ये आपण होतो त्या टायमाला आईला माहीत होतं का हा नमुना गोरा आहे काळा आहे जाड आहे लठ्ठे आहे पाताळ आहे असं काही कळत होतं. आपल्याला काय कळत होतं आतमध्ये 9 महिने 9 दिवस राहिलो त्या टायमाला कळत होतं आई गोरी आहे आपली लय भारी लय काळी लय लठ्ठी असं वाटत होतं. हे त्यावेळेला सांभाळणारा कोण होता. महाराज म्हणतात बरं का पोषितो जगाशे एकलाचे पोषितो जगाचे एकलाचे पोषितो सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलीला आयुष्य नाही कार्य नाटवीचे कृपाळ देवाशी पोषितो जगाचे एकलाचे. माझा सांगण्याचा आशय ती गवळणीनं सांगितलं ताकीद केली नाही. भगवंतानं सांगितलं तिच्या घरी जायचं. रात्री गेले सर्व सोंगडी घेऊन दही दूध तूप लोणी भरगच्च अलीकडच्या डेअरीसारखं. त्या डेअरीतलं दूध नाही बरोबर कसं आंबूस लागायचं कसं ती ताकद कंदार नाही. आता माझ्या वेळेस तुम्हाला जास्त माहिती आहे गावरंग गाय होत्या. भगवान गोपाळ कृष्णाच्या काळामध्ये काय आपल्या काळामध्ये सुद्धा गावरंग गायी आहेत नाही का. परंतु या गायीचं वर्णन नाही गावरान गायीचं वर्णन करतात. महाराज माझा सांगण्याचा आशय एकच दही दूध तूप लोणी भरगच्च सर्व सवंगडी नेली भगवंतानं. सर्वांना यथेच्छ दही दूध तूप लोणी खाऊ घातलं. महाराज म्हणतात ना महाराज फक्त बोभाट करायचं नाही बरं का. हळू हळू चला
मने कोणाशे न बोला भारतात हालू नये चालू नये भक्ती असो परमार्थ असो बर का भगवत प्राप्ती असो बोलायचं नसतं बोलायचं ते एकच बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव बर का त्या गवळणीच्या घरी सर्व बर का एक म्हातारा होतो त्या म्हाताऱ्याच्या डोक्यामध्ये एक ताकाचा डेरा होता ना येता येता मी आलो म्हणून भगवंतानं त्या डेरा त्याच्या डोक्यात टाकला भगवंतानं गारठा होता पौष महिन्याचे दिवस गारठलं म्हातार मिल म्हातार पाहता काय माझ ठाला एने माझे कवाड उघडिले एने शिंके होतो दया दुधाचे पक्षी ओलांडिले ताकाचे अशा बऱ्याचशा खोड्या केल्या राजा नंदाला वाटलं याला शाळेत घातलं पाहिजे यशोदेला सुद्धा वाटलं बाहेरच्या खोड्या भरपूर गोकुळातल्या गवळींच्या गोपिकाच्या खोड्या येऊ लागल्या आणि भगवान परमात्म्याला ताकीद केली उद्यापासून शेळ्या हे का उद्यापासून शाळेत जायचं बरं का शाळा कोणती अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणा कान डवली आली कान पवळी आली बर का महाराज गाई गोपाळ यमुनेच्या तटी येथे पाणी मिळवून झेंडू चौगणा खेळ सवंगाला मिळवलं एकत्र आणि भगवंतानं सांगितलं चला आता आपण बर का सर्व गाई घेऊन यमुनेच्या तीरावर जाऊ बर का गाई गोपाळ सवंगडी म्हणा गाई गोपाळ सवंगडी म्हणा अशा थाटामध्ये भगवान परमात्मा निघाले की बस बोलताच होय नाही सुंदर ते ध्यान बर का चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी गोपाळ गवळणी खेळताती सुंदर ते ध्यान घेवनी मांडीवरी कौशल्या जननी किती गाय सुंदर ते ध्यान एका जनार्दनी जने वनी मनी बरला अशा थाटामध्ये परमात्मा निघाले जसं ज्ञानेश्वर महाराज वन करतात पांडुरंग कांते दिव्य तेज झळकते पाहिली या वेदलाबी पाहिली या वेदलाबी पाहिला पाहिला नंदाचा पाहता क्षणीच सर्व गोपाळगडी काय गोपिका सर्व भुलून गेल्या देहभान व्यवस्थित झाल्या नाही तर एकच दिसायला लागलं त्यांना सर्व जग कसं दिसायला लागलं भरला जनिवनी अवघा देव वासनेचा पसावा ठाव सर्वत्र जग विश्व ब्रह्मरूप दिसायला लागलं जीव ब्रह्माचं ऐक्य जीव शिवाचं ऐक्य दोन्ही वस्तूचं मिश्रण म्हणजे काला तुका म्हणे काला कोठे अशी अवस्था झाली यमुनेच्या तीरावर खेळ खेळे भगवान मामा पोरा अब कदू राधा राधिका घनश्याम परमात्मा बर का त्या परिसरामध्ये तुम्ही गेल्यानंतर जितकं भगवंताला स्थान नाही तितकं आपल्या आदिमाया शक्ती नाही भगवान परमात्म्याची एकनिष्ठ निष्काम भक्ती करणारी राधा राधेश्याम
राधेश्याम जय शियाराम, राधेश्याम जय शियाराम हा आनंद आपण जसं म्हणतो ना, विठ्ठला 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 विठ्ठला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव, रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण. असं तसं तो आनंद तिकडं भगवंताचा नाही का, त्या मथुरेला नाही गोकुळामध्ये तो आनंद भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात. राधेला जितकं स्थान आहे, जसं आपल्या रुक्मिणी मातेला स्थान, तितकंच त्या राधेला स्थान आहे. विठ्ठल विठ्ठल हो, माझा सांगण्याचा आशयच परमात्म्यानं बरं का खेळ खेळले. तो वेणुनाद, ती मुरली, तो पोवा भगवान परमात्मा वाजवत होते. वृंदावनी वेणू कवनाचा, कोणती गवळ म्हणतो म्हणा, मृदु मधुर मधुर हे वाजवितो वेणू, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळे म्हणून ओढी तुम्ही नका ताणून धरू. ठाला मधुरम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम पीतम मधुरम गीतम मधुरम मधुराधिपती रखिरम मधुरम. परमात्मा हा बर का कसा आहे ते आचार्यांना विचारा. महायोगपीठे तटे भीमरथ्यावरम पुंडरीकाय दातुम समागत्य तिष्ठन्तमानंद कंदौ परब्रह्मलिंगम भज पांडुरंगम. वृंदावनामध्ये परमात्मा वेणू वाजायला लागले बर का. एक गवळण उठली, 3 प्रकारच्या गवळणी, कर्मोपासना ज्ञान नाही बर का. लेक, सून आणि सासू, 3 प्रकारच्या गवळणी. घरात पाणी असताना ती सून, तिनं पाणी जुना काळ सांगतो नानीमध्ये ओतून दिलं. आत्याबाई म्हणली पाणीच नाही घरात, आणि वेणुनाद ऐकायला चालली. भरेला उलंडून रिता करी घट, मिस पाण्याची गोविंदाची चट, चाले झडझडा संतोनी वा पाये फळतोनी उभा तोची निटव, चाळा लावेला गोपगोपीनाथे. बर का ती एक गवळण, ती म्हणू लागली आई, लेक रूपी गवळण होती ना, ती म्हणली आई वेणुनाद ऐकू येत नाही बर का. वृंदावनी वेणू कवनाचा माय बाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे, पुच्छ पसरवणी मयूर विराजे, मजाचा वपाचा भासते यादवराजे. वृंदावनी वेणू कवनाचा असा आनंद भगवंतानं सर्व भक्तांना, गोपाळकाड्यांना दिला, गवळणींना दिला. आणि एक म्हातारी गवळण नाही तर पेंद्या सोदाब्या वाकड्या वजऱ्या बोबड्या तुम्ही देवा कांदी भार पोटी, काय कीर्तनाचे सुख, काय खेळाया आता वेळ मन काल्याचा आनंद लुटण्यासाठी स्वर्गातले इंद्रदेव ब्रह्मदेव खाली आले. परंतु वजऱ्या वाकड्या बोबड्या मला नवीनच दिसतोय, टाळकरी बसली नवीनच दिसतोय. आपण ओजा पाय टाकले की तो डाव टाकतोय, नवीनच गडी. त्याने वळखला तुम्हाला, ए सर माग कुडाला तू म्हणला चांबोडीचा बाहेर मागा चाल. इंद्रदेव ब्रह्मदेव
बर का. महाराज मी बोलत नाही, महाराज म्हणतात वाकुडिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो काला वाटो एकमेका वैष्णवनिका शंभ्र. महाराज मी सांगू देऊ प्रमाण वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काय तो आनंद मिळण्यासाठी काय केलं पाहिजे तर अखंड नामस्मरण केलं पाहिजे बरं का. आपले तुकोबराय म्हणतात ज्या वेळेला दोष पाप वाईट जे झालं कृत्य ते ओकल्यानंतरच परमात्मा प्राप्त होतो. शोके वियोग गाडला सकलांचा वियोग घडला गेला शरणालया मोता गेला उच्चार गाडला लोचाला झाला प्रगट गोविंद कयातो कोणी सांगाया गोविंदाची तुझी कोणी सांगाया गोविंद स्वतःवय झाला पाला कोणी सांगाया गोविंदाची स्तुती कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी होता वैलाला पला आता गांधी कोणी कोठे आला आली देवबुद्धी धावा आळवा करुणा कृपा मागे बहुतांचा अंतराला संग मुळे जयाच्या तिने केला त्याग पहिले पाहत हरबले अंग कुंडले वाट नाहीसे झाले जग सुद्धा तिला दिसणं असं झालं का परमात्मा प्राप्त होईना म्हणून ती पश्चाताप करू लागली. शोके वियोग घडला सगळ्यांचा गेल्या शरणामचा केला उच्चार घडल्या दोषाचा झाला प्रकट. स्वामी तुका आपल्या जीवनामध्ये तो आनंद भगवत सुखाचा लाभ तो आनंद ते सुख ते समाधान ती शांती आपल्या सर्वांना प्राप्त हो अशी सर्वानुमते भगवान परमात्म्याकडे पांडुरंगाकडे पंढरीश परमात्म्याकडे काय भगवान गोपाल कृष्णाकडे सर्वानुमते मी प्रार्थना करतो आणि माझ्या शेवल्या ठिकाणी पुन्हा रमतो होतो तरी नो नते पुरती आदिगते सरते करून यावे तुमते विनुतसे. तो आनंद मिळण्यासाठी काय केलं पाहिजे अखंड प्रेमानं भाव ठेवून भक्ती नाही का परमार्थ नाही चिंतन केलं पाहिजे. कसं देवाला आवडेल तसं आवडे ज्या हरी अंतरापासून आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा कसं नामस्मरण करायचं विठ्ठल जय जय विठ्ठल शिंकला दुरी होतो त्रिगाचे तुम्ही वारे दोही कणक पसरो कडे वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो तुका म्हणे हाती टोका काय उरोनी देका तुका म्हणे हाती टोका तुका म्हणे हाती टोका तुका म्हणे हाती टोका काय उरोनी देका तुका म्हणे हाती टोका काय उरोनी देका तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोनी कडे घटे गेला कृष्ण म्हणे अवघा काला तो एक मेवा वैष्णव का कोनिया ब्रह्मानी का तो एक मेवा वैष्णव तुका काने भूमंडळी आली बळी तो एक मेवा वैष्णव देहा दावा द्वारा हो पांडुरंग सोडी तुझे मंगल नाम चरण सर्वथा नामा मने केश राजा कृपाळू सज्जन तुम्ही एवढी कृपा दान सर्वना तुम्ही किंवा माझी सांगा प्राधिपती तुम्ही दिले बोललेले कुरे वेळे वा कुणी उत्तर राधिकार